एकंदरीत त्यांचा अलायन्स आहे, त्यांची युती आहे हे आम्ही म्हणत आलेलो आहे। त्यांना विचारांशी कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही। ते केवळ सत्ता आणि सत्तेसाठी एकत्रित आलेले हा आमचा त्यांच्यावर असणारा जुना आणि मूलभूत स्वरूपाचा जो आरोप होता तो आरोप आपल्याच ठिकाणी आहे। इथं पर एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या घटक पक्षाचे एक नेते यांचा मृत्यू झाला। मृत्यू होऊन आज 4 दिवस देखील पूर्ण झालेले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय करावं काय नाही करू हा त्यांचा लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला त्यांचा एक अधिकार आहे। मात्र काही संकेत असतात, काही नियम असतात, काही सभ्यता असते, काही संस्कृती असते, ती पाळल्या जावी अशा प्रकारची एक माफक अपेक्षा आम्ही विरोधक जरी असलो तरी हे असणं अत्यंत स्वाभाविक आहे। मुळात या सरकारजवळ 500 बहुमत आहे। त्यांना नुसतं साधं बहुमत नव्हे तर 2/3 नव्हे तर त्याच्या पलीकडे जवळपास 240 आमदार हे त्यांच्याजवळ असताना अशा प्रकारची घाईघसट करण्याचं कारण हे अनाकलनीय आहे।